नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आता चला साताऱ्याला काळूबाई देवी मंदिर स्थान एकदम साताऱ्यामध्ये आणि फर्स्ट टाइम साताऱ्याला जाणार आहे. बघा ही साठी वर आहे, हलकी जी वस्तू असते ना ती वर आहे. ह्याच्या आत आहे ना खांब उभा राहतो कसला ठेवतो बारीक. ही पाण्यात बाकी सगळी वस्तू पाण्यात बघा ती चाक आणि आता वाजले तर 12:30. आपल्याला जायला वाजता दीड ना 2 3 तर जायला वाजता आपल्याला 3 आणि म्हणजे सकाळी 7ला सगळं कार्यक्रम करून आरामात 7ला आम्ही वापस येणार आमच्या रूमला. जाऊया, फुल एन्जॉय. भैया आहेत आपल्यासोबत, तिचे आम्हाला डॉन आहे, ते आमचे भाऊ आणि राम भाऊला तुम्ही ओळखत्याच. प्रमोद भाऊ घेऊन चाललेत आपल्याला. काय चाललंय प्रमोद भाऊ? काय निवांत. चला मग फुल राडा करूया ब्लॉग मध्ये. ब्लॉग कंटिन्यू बघा, चला. सकाळचे 3:30 झालेत आणि आत्ता आम्ही मंदिरामध्ये आलेलो. आणि भाई साहेब खतरनाक मंदिर आहे. मी तर फुल झोपलो होतो, मला लई झोप आली होती आणि दिवसभर काम केलं आणि झोपलो होतो. तर मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिरामध्ये आले होते आणि एकदम जबरदस्त खतरनाक वाला मंदिर आहे. हे वाला मंदिर आहे पूर्ण व्ह्यू. हे मंदिर आहे. आपण बघा मंदिरच्या एकदम जबरदस्त मंदिर आहे. गाईज आपण आल्या प्रमोद भाऊच्या गावाला. तर बघा प्रमोद भाऊची बुलेट खतरनाक भाई आवाज. आणि आता रात्रीचे जवळपास 5:30 वाजलेत आणि आम्ही त्यांच्या गावी आहो. आणि बाई बार फक्त तुमच्या गाडीचा आवाज चेक करा. कशी आहे पाटील? तर भाई आता आम्ही श्री काळभैरव मंदिर आलेलं आहे. आणि जे इथं जे सगळ्यात मोठं जे आहे पगड म्हणून जे असते ना त्यांचं, आपण ते बघायसाठी आलो आहे. ते तुम्हाला मी नंतर काय यूट्यूबवरून व्हिडिओ बघतील. आणि त्याचे चाक आहेत जे पूर्ण दगडाचे आहेत बघा. पूर्ण हे जुने आहेत. हे वाले नवे आहेत का? हे सगळे आधीचे जुने आहेत. आणि बघू शकता तुम्ही किती जबरदस्त आहे. आणि हे मंदिर आहे काळभैरव मंदिर, बघू शकता तुम्ही. आणि हे पूर्ण जे आहे ते दगडाचं बांधकाम आहे. ही दादाची बुलेट आहे आणि आपण गाडीनं आत आलोय. आणि बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर आहे. आणि बाकीचं थोडंसं आपण मध्ये पण जाऊया. चला तर मग आपल्याला दादा सगळं दाखवायला एकदम जबरदस्त भारी एक्सपिरियन्स आहे माझ्याला. मी जर इकडं आलो नसतो तर मला एवढं भारी बघायचं होतं. आणि आम्ही टाईम काढून इकडं आलो ते फक्त दादामुळं. तर जाऊया. हिसाब बघू शकता तुम्ही पूर्ण मंदिर. पूर्ण हे दगडी बांधकाम आहे, पूर्ण जबरदस्त. ही पाण्यात का टाकत नाही, ही लय जाड वस्तू आहे. हे जो खांब असतो नाही बघा, ह्याच्या आत आहे ना खांब उभा राहतो कसला ठेवतो बारीक. ही पाण्यात बाकी सगळी वस्तू पाण्यात बघा ती चाक बघ. ही वाले नवीनचे ते दगडाचे पूर्ण त्यांचे चाक आहेत. आणि सगळं पाण्याची टाकी. आता हे वस्तू, ह्या 2 वस्तू कशा टाकू शकत नाही पाणी. ही एकदम जाड झाली ना, हे टाकली की निघणार नाही बाहेर. ही उचलत नाही बाबा. ही गाडा इथं लावते, ही लई कसरत असते. एक वस्तू ही फिट करायला लागते. ह्याच्यात
वरचे हे एवढं जाड असतं नंतर ते बारीक होतं इथं ह्याच्यात फेकून ठोकून नाही बाबा तुला बघू शकतो दादा आपल्याला एकदम नंबर सगळं माहिती देत आहेत आणि काय म्हणजे हे मला मी एक नक्की टाइम काढून इकडे येणार आहे पूर्ण नंतर डब्बा बघण्यासाठी. ह्या देवळात हे देवळ तिथं आत देवळ आहे इथं एक म्हणजे इथं सगळे चोपाळ म्हणतात 9 दिवस माणसं उभं राहतात ना इथं ह्या देवळात तिथं असतात घरी जायचं नाही इथंच थांबायचं 9 दिवस ते उभारण उपास. भाई साहेब सगळ्यात कडक उपास म्हणजे की अख्खं नवरात्राचे 9 दिवस आपल्याला जे आहे या इथं पटांगणामध्ये 9 दिवस कंटिन्यू उभं राहणं आहे आणि कुठंही जाणं वगैरे नाही इथं उभा टाकून सगळ्यात मोठा आणि सगळ्यात कडक उपवास धरला जातो तो याच गावात धरला जातो. ते आपण व्हिडिओ नक्की एक बार नक्की बघू आणि बघता भाई साहेब जो एक्सपिरियन्स आहे आणि इथं जे वातावरण आहे ते एकदम भारी आहे एकदम भारी. तर आता आपण आलोय काळभैरव मंदिरमध्ये आणि बघू शकता तुम्ही तेच नाही सगळे चोपाळ असतात इथं माणसं उभी असतात दिवस लागतात बापरे दिवस लागतात 9 दिवस उभे तिथं माणसं ही नाही ह्या देवळात खालच्या देवळ एक नाही नमस्कार. मी म्हणते कोण येते कोणी काय लय मोठं आहे मंदिर इथे. हॉलच आहे. हॉल इतकं लोकमान्य मंदिर आहे इथे. भाई साहेब कसं जबरदस्त आहे आणि हे बघा इथं किती भारी दगड हे पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. फिनिशिंग बघा किती मस्त आहे इथे बसायला वगैरे जबरदस्त खतरनाक भाई साहेब. चौथी पकड बघायला आम्ही एक दिवशी येऊ. हा 100% आपण येऊया. मी तेव्हाला नक्की व्हिडिओ बघा आणि चॅनल असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इकडं ओपन स्पेस आहे थोडंसं अजून थोडं उजेडामध्ये आलं असतं अजून आपल्याला खूप काही बघायला भेटलं असतं. नेक्स्ट टाइम आपण नक्की येऊ आणि खूप काही एक्सप्लोर करू. आमच्या गावाला पांढरी नाव पडलं तिकडं हे वडाचं झाड एक नाही पलीकडं त्याला त्यानं विकसित केलं नाही विकसितच आहे ती वडा आहे रे हा. तर आता आपण जात आहे जे बगाडा म्हणून जे इथलं सामान असते ते जे आहे ते जे मोठे मोठे लाकडं वगैरे आहेत ते अख्खं पाण्यामध्ये डुबून ठेवतात ते बी पण 12 महिने. तर आपण जाऊया. थोडासा रस्ता बघा आणि हे बघू शकता हे बनवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हे लाकड दिसत येतं हे आहेत ना तो जो खांब असतो का नाही उभा हा तो एवढ्या टाकीच्या मापाचा आहे. हे भिजत हे आता मुरून खाली गेलेलं आहे सगळं पाणी. हे का ही साठी वर आहे हलकी जी वस्तू असते नाही ती वर आहे बघा. हे जे हलके वस्तू आहेत ते वर आहेत आणि हे 12 महिने ही जवळजवळ बगाड झालं की ह्याच्यातच फक्त दोऱ्या काढून ठेवायचं सगळं सोडून सुट्ट बघितलं चाक बिक सगळं सुट्ट. आता ह्याच्यात नाही ना 15 दिवस म्हणजे बघणार गाव म्हणजे महिना 2 महिने अगोदर जी खराब वस्तू असतील ना ती नवीन बनवणार असा विषय. हे पाण्यात लाकूड खराब होत नाही ना सगळं जर नवीन बनवायचं म्हटलं तर होत नाही ना. बाई साहेब 12 महिने पाण्यामध्ये ठेवणं म्हणजे बाबळीचं मोठं एक लाकूड असतं करायला वस्तू आणि ह्याला बापरे. जोपर्यंत आपण कुठंतरी बाहेर जात नाही आपले नवीन दोस्त वगैरे बनत नाही तोपर्यंत आपल्याला अशा काही जे गोष्टी आहेत जे ते आपल्याला बघायला भेटत नाहीत. तर एकदम जबरदस्त आपल्याला प्रमोद भाऊने एक्सपिरियन्स करवला आहे आणि नक्की आपण येऊया नेक्स्ट टाईमला आणि इथं पूर्ण व्हिजिट करून जाऊया. मी तर सुपर एक्सायटेड आहे. तर आता ह्या ब्लॉग इथंच मी बंद करणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आणि रात्रीमध्येच ब्लॉग हा चालू झाला आणि रात्रीमध्येच पूर्ण ब्लॉग खतम करतोय. कारण म्हणजे की आपल्याला डेली ब्लॉग मी करत आहे ते ब्लॉग मला करायसाठी तर लागतो त्यामुळं मी आता डायरेक्ट इथून सरांच्या मंगळवार जाणार आहे तिथंच मग आपलं डेलीचं रुटीन चालू होईल. तर हा वाला ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनल सबस्क्राईब करा. जय श्रीराम जय श्री महाकाल.